हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तसंच एपिसोड म्हणजे यूट्यूबच्या दुनियेमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आलो आहेत हत्ती बेटावरती, कारण इथं आल्यावरती आपल्या थोडं डोक्यात आलं. काय आलं तर आपल्याला ब्लॉग बनवायचे. लई दिवस झाला आपण यूट्यूबवरती अपडेट नव्हतो. तर आता मेन मुद्दा असा आहे, प्रिवेडिंग आपण करणार नाही. हो, आपण दुसऱ्याच्या प्रिवेडिंगला आलो आहेत, फक्त मदत म्हणून, एक मित्राची मदत म्हणून आलो आहे. तर इतर मेंबर तुम्हाला ओळखीचे असतीलच. माननीय श्री ऋषी भैया, लातूरचे फोटोग्राफर. सध्याला सोशल मीडिया अशी वळवतात की नाही, तुम्हाला माहिती आहेत, मोठे मोठे रील स्टार. आता त्यांचे मला नाव माहीत नाही, ती एक दोन माहिती आहेत, ती मुली ते नाही, ती पायल माने, पुन्हा अजून कोण कोण ऋषी भैया, असेच 2-3 क्रिएटर आहेत की त्यांचे मोठी, म्हणजे सोशल मीडिया हँडल करणारे सगळ्यात मोठे क्रिएटर म्हणजे ऋषी भैया. तर आता यांचं शूट चालू आहे वगैरे. आणि तुम्हाला ही वगैरे माहीत असेल, हत्ती बेटाचं लोकेशन मी आता तुम्हाला दाखवतो. एक कॉल आलाय मला, थोडा अटेंड करतो मी, थोडं 2 मिनिटांनी मी बोलतो. हॅलो. तर हत्ती बेटवरती बघा असं झाडाचं हे बघा रोप म्हणजे चालू आहे. सगळीकडे हे सगळी झाडे वगैरे लावते. आता सध्याला चालू आहे प्रोसेस. तर आमची व्हिडिओग्राफर आहेत भैयाची मला मेन सांगू, मला ओळख नाही म्हणून मी करून देतो. काय मोहित भैया आपलं स्टुडिओचं वगैरे काही वगैरे सांगू शकता, कसं कसं आहे वर्किंग? मोहित एडिट्स नाव आहे. सॉन्ग वगैरे एडिट करतो, शूट करतो. ओके. आणि हे मेंबर आहेत ऋषी भैयाच्या स्टुडिओमध्ये वर्किंग करत आहेत. म्हणजे सध्याला कसे स्माइल टाकतात बघा, लाजले बघा. ऋषी भैयाची तर ओळख आहे तुम्हाला. बाकी आता आपल्याला असंच तर काही काम नाही, आणि यूट्यूबला आपल्याला काही अपडेट नव्हतं म्हणून आपण ब्लॉग करायला आलो. ऋषी भैयाला 1-2 गोष्टी इथल्या माहिती नव्हत्या, त्याच्यामुळे आपल्याला सांगायला बोलवलेत. आता सांगू आणि तुम्हाला मी हत्ती बेट दाखवतो, तोपर्यंत शूट इकडे चलत राहतं. डन करा. होय ऋषी भाई, डन बरोबर आहे. हे ऋषी भाई आहेत. नॅचरल पण मोठा वाद आहे. एका ठेवा तिथे वरती. हा सेम. तुम्ही पलीकडे बघा, पलीकडून यांच्याकडे बघा, तुम्ही तिकडून फक्त इकडे क्रॉस अँगल घ्यायचं. हे आता इथं समोर ठेवा सेम. हा डन. अँगल पूर्ण चेहरा पलीकडे. एवढी सगळी झाडी लावायची आपल्याला हत्ती बेट. चेहरा फक्त इकडे द्या की भाई तुमचा त्यांच्याकडे. आपल्याला म्हणजे मी तर काही लावणार नाही, इथले मेंबर लावतील जे कामाला येत वगैरे. भरपूर डेव्हलप झाले, रस्ते वगैरे कामं झाले. पहिले रस्ते वगैरे नव्हते, दाखवतो का तिकडे पलीकडे बघा, दिसते का रस्ते वगैरे झाले. प्रिडिंगचं चालू आहे. होय राहुल भाई, काय म्हणता? आणि असं चांगल्या प्रकारे इथं प्रिवेडिंग चालू आहे. तर तुमचं पण काय सहकार्य होते का बघा. जर कोणाचं असलं जमवायचं, प्रिवेडिंग करायचं असलं, पटपट बुकिंग मारून ठेवा. आता लग्न सराई चालू आहे पुढल्या 2 महिन्यात. आज केलो की तेव्हा बघायला मजा येते. आपण बी थोडं बारीक आहे आज आपलं लेवल, जास्त आहे हातचं बारीक आहे. आज आपण शिकला, आपण ट्रेंडिंग बॉय नाही रनिंग बॉय, ट्रेंडिंग नाही. ते पहिल्याचं बरोबर होतं. ट्रेंडिंग तिकडे. आता तुम्हाला एक भयानं म्हणजे शूट केलं पायल माने, एक व्यक्ती लातूरच्या, तुम्ही बघा तिथं त्यांचं एक सॉन्ग शूट झाले. कमिंग सून आहे, बघा कसं शूट करते ऋषी भैया, 1 नंबर करते. तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर ऋषी भैयाकडे करत जा. आपलेच व्यक्ती, तसं काही विषय नाही. लिपसिंग सीन झालेला आहे. हा म्हणजे सॉन्ग क्रिएट केलंय, फक्त लिपसिंग तिथे केले, पण ऍक्टिंग असं कसं क्रिएटरला बी भरपूर कष्ट राहते. दोघं बघायला सोपं वाटते. हो, जेव्हा बनवत असतात की नाही तेव्हा कळते काय असते ती. बनवणार आणि स्वतः जे ऍक्टिंग करते त्याची लई मेहनत असते. बघताना मस्त वाटते, पुढी 10-10 सेकंदानं पळू बघतात. लय कष्ट आहे माय. 100 शॉट घ्यावं लागते त्याला. त्याच्यात पुन्हा क्लिप एडिट करताना, सॉन्ग बीट मारताना थोडं इकडं चुकते, कोणी बोलत असं करते. ते लय अवघड गोष्टी. बघा घेऊ का, एवढ्या उन्हात किती कष्ट करतात बघा दोघं बी. हो का, कशासाठी? हो, रिझल्ट. आणि सगळं शेवटला सॉन्ग चेंज करा म्हणजे अजून लास्टचा पॉईंट सगळे एडिट झालं भैया. तेवढंच हो, एवढंच चुकले बघा. एवढं एडिट करा की इथं असं वाटलंय. ही सगळ्यात मोठं दुःख राहते बरं का. रील्स बी बघत असाल तुम्ही इंस्टाग्रामला, लय अवघड असते माय. ते तर तिकडेच राहिलं. शेवटला जर सॉन्ग बरोबर नाही, सॉन्ग वेगळंच लावलं, सगळं लय सगळं रिपीट, सगळं करेक्शन रिपीट करावं लागते. तर आता हाती बेट दाखवतो 2-3 बार म्हणला. आता करू नका, कमेंट करत जा हाती बेट वगैरे कुठे आहे. तर तुम्हाला लोकेशन सांगतो. उदगीरपासून एक 10-15 किलोमीटर लातूरकडे देवर्जन पैसे आहे, म्हणजे उदगीरपासून अलीकडल्या बाजूला. आणि लातूरच्या साईडनं जर विचार केलो तर शंभू उंबरग्यापाशी जवळ आहे. येरो मोडून मध्ये यायचं, तिथून शंभू उंबरगा यायचं. शंभू उंबरग्याहून इथं पुढे हाती बेट दिसते लगेच. इकडं उदगीरकडून आलं तर देवर्जन पैसे दिसते. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. या झाडं वगैरे आहेत, मंदिर आहे, आणि बरेच खेळायचे स्पॉट आहेत. तिकडे गेले की दाखवतो. मित्रांनो, जी तुम्हाला खेळायचं वगैरे सांगत होतो तर हत्ती बेटवर बघा, ह्या अशा पद्धतीत सगळी इकडल्या बाजूने त्यांनी सगळं ही
खेळायचं ठिकाण आहे इथं. आणि असंच ठिकाण तिकडल्या पलीकडल्या पण बाजूला आहे. असं एन्जॉय वगैरे चालू राहते बघा सुट्टीचं. बघा हे मित्र वगैरे एन्जॉय करत आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत हत्तीबेटवर तुम्ही येऊ शकता. इथं मंदिराचं बांधकाम वगैरे चालू आहे. खालच्या बाजूला एक मोठं मंदिर आहे. तिकडे मंगल कार्यालय लग्न पण होतात. तुम्हाला जर करायचं असलं बुकिंग मारा इथं पण. आणि छोट्या मोठ्या आपल्या गाड्या इकडे थांबलेल्या आहेत. आपण घेणार होतो पण आता सुट्टीवर आहेत सध्याला. एक दिवस येईल आपण बी गाडी बी घेऊ. पण स्वतःच्या पाहिजे तुमचा सपोर्ट असलं तरच घेऊ शकता. कारण तुम्ही जेवढा वेळ बघचाल तेवढा माझा वॉच टाईम वाढणार आहे. आणि तुम्ही बघण्यात गेलो तर कशाला वाढणार आहे. कधी गाडी घेऊ मी. तुमचा सपोर्ट असलं तर सगळं आहे. कारण यूट्यूब असं आहे की जेवढा वॉच टाईम कंप्लीट होईल तेवढं व्ह्यूज आणि त्याला इन्कम देते. आता कुणी बघच नाही गेले गरीबाचा ब्लॉग कशाला यूज देणार आहे कशाला टायमिंग वाढणार आहे सांगा. तेव्हा हे बघा इकडल्या बाजूला एक आहे तेव्हा आणि इकडल्या एक बाजूला इथं खेळायचं ठिकाण आहेत. बरेचसे झोका डुम्मा वगैरे वगैरे. सगळ्यात भारी लोकेशन दाखवू काय बा कसं आहे भारी आहे का नाही. व्ह्यू बघा हो व्ह्यू बघ. चला पटपट पाया पडून घ्या. आशीर्वाद घ्यायला की सगळ्यांनी. ठेव का खेळायला बघा बारका लेकरू हो का. मस्त आहे का नाही. असं बघा. अरे बाबू बरेच ठिकाण आहेत. इकडं मंदिर वगैरे आहे. इथं म्हणजे हे चालू आहे. आणि तिकडं खाली पण एक मंदिर आहे. व्ह्यू आणि शांत बसायला ठिकाण सगळ्यात उत्तम आहे. या तुम्ही बी टूर म्हणून किंवा समजा पिकनिक स्पॉट असेल छोटंसं तरी इथं भरपूर चांगलं आहे. असं तिकडं बघा आता फॅमिली वगैरे भरपूर येतात असं. तर तुम्हाला जमल तेव्हा या हातीबेट एन्जॉय करा आणि निवांत राहा. बाकी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. छोट्याशा ब्लॉगमध्ये आपलं धन्यवाद. भेट यानंतर अजून कुठल्या तर टॉपिकवरती. बाय बाय.